सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर। आपण माझ्या मागे पाहताय आमटेम नदीचा परिसर आहे आणि या ठिकाणचं उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्णत्वास गेलेलं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम जे ते गेले 17 वर्षापासून रखडलं होतं आणि त्याचबरोबर महामार्गावरती असलेल्या उड्डाणपुलांचं काम देखील रखडली होती। मात्र आता काही ठिकाणची उड्डाणपुलाची कामं जे ते पूर्णत्वास गेलेली आहेत आणि काही ठिकाणची उड्डाणपुलाची कामं जे ते सध्या पूर्णत्वास जाताना दिसत आहेत। आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती हे जे उड्डाणपूल आहेत त्या उड्डाणपुलामुळे एकंदरीत वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासी कोकणामध्ये जाण्यासाठी याच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करत असतात आणि काही प्रवासी गोव्याला जाण्यासाठी देखील याच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अवलंब करत असतात आणि त्याच कारणास्तव आता उड्डाणपुलामुळे त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। राज वैशंपाळ, टीव्ही मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।